नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील राजाळे येथील जानाई देवी मंदिर भेट देण्यासाठी। हे मंदिर साधारणपणे 500 वर्षापूर्वीचे आहे। 500 वर्षापूर्वीचे मंदिर आहे। तर पाहू शकता हे मंदिर कसं आहे। हे मंदिर यादवकालीन किंवा हेमाडपंथी पद्धतीचे मंदिर आहे। हे फलटण पासून साधारणपणे 12 किलोमीटर अंतरावरती आहे। ही मंदिराची समोरील बाजू पाहू शकता। हेमाडपंथी पद्धतीचे मंदिर, मंदिराचे बांधकाम अजूनही मजबूत पद्धतीचे आहे। हे दगडांमध्ये बांधलेले बांधकाम आपण नक्षीदार पाहू शकता। तर चला घेऊया देवीचे दर्शन। ही देवी राजाळ्याची ग्रामदैवत असून फलटणचे नाईक निंबाळकर यांची पण देवी आहे। हे मंदिरातील आपण पालखी पाहतोय। मंदिरातील बांधकाम मजबूत आहे। मंदिराचे बांधकाम पाहू शकता। या मंदिराला पूर्वी असे दोन भुयारी मार्ग होते। एक शिंगणापूरला जातो आणि दुसरा फलटणला जातो, पण ते सध्या बंद आहे। हे आपल्याला मंदिराच्या बाजूला जे दिसत आहे ते भक्त निवास आहे। मंदिराच्या शिखरावरती विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। कसलं जुनं मंदिर आहे नाही। हे मंदिराचं कार्यालय आहे की जिथून मंदिराचा कारभार पाहिला जातो। या देवीची यात्रा चैत्र शुद्ध सप्तमी आणि अष्टमी या दिवशी देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरली जाते। देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो। नवरात्र उत्सव फार मोठ्या प्रमाणात असतो। आता आपण आलो आहे पूर्वाभिमुख दरवाजा। या दरवाजाच्या बाजूने खाली उतरून गेल्यानंतर आपल्याला आता हे दीपमाळ आपण पाहू शकता। सुरुवातीला हा उत्तराभिमुख दरवाजा आहे। अशा प्रकारे 2 दरवाजे आहेत। आता आपण आलो आहे बारव पाहण्यासाठी। या बारवमध्ये हातपाय धुतल्यानंतर नाईटे नष्ट होतात अशी लोकांची धारणा आहे, किंवा अशी एक आख्यायिका आहे की अंघोळ केल्यानंतर देखील इथे नाईटे नष्ट होतात। पूर्वाभिमुख दरवाजाकडून पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की मंदिराला तटबंदी जी आहे ती एखाद्या किल्ल्याप्रमाणे आपल्याला वाटते। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा।